चला सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे आहे. आज सकाळच उन्हाची झाला आपल्याला पाहायला मिळते. ठीक जर अवधी आपण पाहिला तर 10:50 अवधी झालाय, परंतु आता कडक ऊन सुरू होतंय. कारण की कालचा दिवस देखील आपण अनुभवला. भरपूर उन्हाचा सामना प्रत्येक खेळाडूला करावा लागला होता, तरी देखील प्रत्येकानं चांगला एफर्ट दाखवला. ज्याप्रमाणे काल रोशन पाटील ताऱ्यावरनं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की भरपूर ऊन आहे, पाण्याची जर आपल्याला मागणी करायची असेल तर आपण अर्थात करू शकता. लगेचच पाण्याची पूर्तता देखील केली जाते. आयोजकांचं देखील कौतुक करूया. या स्पर्धेमध्ये ज्या काही उणिवा असतील त्या भरून काढण्याचं काम सातत्यानं ते करतायत, त्यांचं देखील आपण भरपूर कौतुक करूया. कारण की स्पर्धा भरवणं आणि ती स्पर्धा यशस्वीरित्या पार करणं ही भरपूर मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी लिहिल्या पार करताना ह्या स्पर्धेचे प्रणेते आमचे प्रवीणदादा म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया दोन्ही संघ या ठिकाणी इनॅक्शनमध्ये. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहे. पंच देखील आता पूर्णतः ड्रेसकोट निशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काल देखील अतिशय चांगली पंचांची कामगिरी चेतनजी चव्हाण आणि साथीनं आपण अमोल चव्हाण सरांना पाहतोय. काल देखील अप्रतिम त्यांचं कार्य राहिलं. त्यांना देखील होळीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. चला सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचे आहे. कारण की जो अवधी आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा देतो तो केवळ गोलंदाजांसाठीच नाही आहे, तर फलंदाजांनी देखील सहकार्य करायचं आहे. कारण की फलंदाज जर सातत्यानं लवकर मैदानात गेले नाहीत तर उशीर होईल ह्यात शंकाच नाही आहे. यानंतर नेक्स्ट मॅच बेलपाडा वॉरियर्स आणि SP नाईट रायडर्स. सुसज्ज राहायचं आहे आपण देखील. ह्या सामन्याची इनिंग जेव्हा एक संपन्न होईल तेव्हा लगेच आपण टॉस करणार आहोत. आज ह्या स्पर्धेचा सांगता समारोप आपल्याला पाहायला मिळेल. ते पाहता आज सुरुवातीलाच आपण वेगानं सामने कव्हर करणार आहोत. कालचा दिवस थोडासा अपुरा पडला आणि 2 षटकं राहिली आणि 2 षटकामध्ये आता आव्हान राहिलं ते SP नाईट रायडर्सला 38 धावसंख्येचं. परंतु तो सामना आपण मध्यंतराला खेळू. परंतु तोपर्यंत आता फ्रेश मॅच आपल्या भेटीस येते. जय मल्हार टायगर्स त्या संघाचं नेतृत्व करत असताना सागर मोरबेकरनं दमदार कार्य केलंय. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. बराचसा अवधी झालाय तर सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. चार षटकांची ही देखील मॅच असेल. नियम जे काल आपण पाहिले होते ते अबाधित असतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. रिव्ह्यू फक्त एकदाच असेल. तो जर अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. आणि रिव्ह्यू फक्त 2च गोष्टींसाठी आहे, एकतर बिमरसाठी आणि रनआउटसाठी. त्यामध्ये देखील जर कॅमेरामध्ये त्या गोष्टी कैद झाल्या असतील तर ठीक, अन्यथा ऑनफिल्ड पंचांचा जो काही निर्णय असेल तो निर्णय आपल्याला मानावा लागेल. याची दक्षता प्रत्येक संघानं देखील घ्यायची आहे. तर सर्वांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच लगेचच प्रेक्षकांच्या भेटी. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून WTC या वाहिनी अंतर्गत आमच्याशी जोडलेत त्या सर्वांचं पुनश्च करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या समवेत आज गुणसंख्या लेखनासाठी कल्पेश जोडले गेले आहेत आणि कल्पेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. काल पूर्ण दिवसभर पियुष यांनी अतिशय चांगलं कार्य केलं गुणसंख्या लेखनासाठी. आणि एका बाजूनं काल आपण रोशन पाटील यांचा देखील सुरुवातीला आवाज ऐकला आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर ज्यांनी अतिशय चांगलं समालोचन केलं आमचे याच गावचे भूमिपुत्र देवेंद्रदादा घरत यांना देखील आपण पाहताय. तर मॅचला सुरुवात करूया. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट या मॅचसाठी. तर पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सागर मोरबेकर आणि साथीनं आता त्याच्या समोर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सूरज आणि त्याच्या समवेत रामनाथ आपल्याला पाहायला मिळतात. रमनाथ म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडवरती सूरजला आपण पाहू शकाल. आजच्या दिवसातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सागर सज्ज होतोय. भारतीय विद्यापीठ एंडकडनं पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ठीक जर आपण विचार केला तर 11 वाजून जवळजवळ 56 मिनिटाचा अवधी झाला आणि पहिला चेंडू लेस प्ले. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि डॉट चेंडूनं ह्या आजच्या दिवसाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जो जोश, जो आत्मविश्वास कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता अर्थातच जय मल्हार टायगर्स या टीमचा, तो आत्मविश्वास आज देखील पाहायला मिळतोय. पुन्हा तोच प्रयत्न आणि पुन्हा तोच रिझल्ट देखील आपण पाहू शकाल. 2 चेंडू सलग निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेमध्ये जिथे धावसंख्येची लयलूट गरजेची आहे, परंतु अशा मुवमेंटला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सूरजचा 2दा फसला आणि 2 चेंडू सलग डॉट आपल्याला पाहायला मिळालेत. सागर मोरबेकर वन्स अगेन.
नांगसिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न यष्टीचित करायचं होतं, परंतु फलंदाज सुरक्षित पुन्हा परतला आणि त्यानंतर एक धावेचा अवधी आणि एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने संघाचं अकाउंट मात्र खुलं होताना आपल्याला पाहायला मिळतं ते बॅटिंग करत असताना प्रणाली स्मृती 11चं. करावा लागतो तर स्वतःला जपून ह्या गोष्टी देखील आपल्याला करायच्या आहेत. याची दक्षता प्रत्येकानं घ्या. प्रत्येक संघनायक खेळाडू असेल त्या सर्वांना विनंती की एफर्ट देखील करताना आपण स्वतःला जपा. जरूर झेल जेव्हा कठीण झेल आपण पकडण्याचा प्रयत्न करता तेव्हा 100% कमिटमेंट दिली जाते, परंतु ती देत असताना ज्या प्रकारची उन्हाची झाला सध्याच्या घडीला आपण पाहतो ते पाहता आपली जी तब्येत आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्या गोष्टीची काळजी आपण घ्यायला हवी. पहिल्या मॅचलाच आपण सुरुवात पाहतोय. आज दोन संघ आमने सामने आपण पाहू शकाल. जय मल्हार टायगर्स आणि प्रणाली स्मृती. सुरुवात दमदार झाली आहे गोलंदाजी करत असताना सागरकडनं. आणखी आतापर्यंत जर आपण विचार केला तर फक्त एकच धाव स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये देखील ती 22ची धाव आपण पाहू शकाल. हॅलो बोला गणपती बाप. खरं तर विज्ञानाची ही प्रगती आहे. एखादा माणूस आपल्याजवळ नसताना देखील त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो.
आणि जणू काही तो आपल्या समवेत आहे ह्याची अनुभूती आज मात्र यंत्राच्या साह्यानं दिली जाते आणि तोच प्रयत्न ओमीचा देखील आपण पाहतोय. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये वन्स अगेन सागर आता सुसज्ज होतोय राईट अप ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाचा विचार केला तर जवळजवळ 7-8 पावलं लांब त्याला आपण पाहू शकाल. म्हणजे वेग आहे गोलंदाजाकडे आणि त्या वेगाची प्रचिती सध्याच्या घडीला आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. सागर फलंदाजीमध्ये देखील काल सक्सेसफुल राहिला आणि आज गोलंदाजी देखील चमकदार त्याची पाहायला मिळते. चांगला चेंडू इथे प्रहार तर केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू गरंगळत जाईल जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दोनच क्षेत्ररक्षक या 30 गज घेऱ्याच्या बाहेर आपण पाहतो. त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आपण पाहिलं होतं तर एक मिड विकेटला. परंतु आता थोडंसं परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतंय. याचं कारण की हे जे खेळाडू आहेत गावातील खेळाडू आहेत एकमेकांचा स्ट्रॉंग झोन वीक झोन जाणतायत. त्या कारणास्तव त्या प्रकारची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. सरळला यष्ट्यांवरती हा चेंडू आदळलाय आणि त्रिफलाचीच्या माध्यमातून धक्का पहिला परतावा लागेल फलंदाज सूरजला. षटका अखेरीस धावसंख्या धावपळकावरती 1 गडी वाद फक्त 2 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता श्रेयस दाखल झाला. श्रेयस मोरबेकरला आपण पाहू शकाल. गोलंदाजी हे त्याचं प्रमुख अस्त्र आहे परंतु आता फलंदाजीमध्ये देखील त्याला योगदान हे द्यावं लागेल. कारण की आतापर्यंत जर जर्नी पाहिली आपण प्रणाली स्मृती 11ची तर 2 सामने त्यांनी गमावलेत. 1 सामना जिंकला. त्यांच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जर त्यांना कायम राखायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकावा लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख हे क्रीडांगण आपण पाहू शकाल आणि तितकीच देखणी खेळपट्टी देखील आहे. आउटफील्ड देखील अतिशय फास्ट आहे. चहूबाजूला समान असं गोळाकार हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा महोत्सव सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. क्षेत्रा दरम्यान हा चेंडू प्रहार करायचा होतं. रामनाथ त्यांच्या बॅटमधनं निघलेला हा फटका झेल ड्रॉप झाला. काल देखील अशाच प्रकारे झेल बहुधा निसटताना आपल्याला पाहायला मिळाले. कारण की काल जेव्हा 70ची इनिंग सागरनं पेश केली त्यामध्ये त्याचे 3 झेल सुरुवातीला ड्रॉप झाले होते. आणि आपण नेहमी म्हणतो जेव्हा एखाद्या खेळाडूला जीवनदान प्राप्त होतं तेव्हा तो खेळाडू नेहमी उपद्रव करताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेहमीच उदाहरण हे दिलं जातं की हिटमॅन रोहित शर्माला 4 या अंकावरती जीवनदान प्राप्त झालं होतं आणि तिथनं त्यानं 264 हा भला मोठा विक्रम प्रस्थापित केला होता. व्हाईट बॉल 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावपळकावरती 5 धावा आपण पाहू शकाल. 4 षटकं ज्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय नेहमीच 40+ धावा बांधताना पाहायला मिळतात. त्या खेळपट्टीवरती किमान 4 षटकामध्ये 50 बनवावे लागतील बॅटिंग करत असताना. त्या अर्थातच प्रणाली स्मृती 11ला फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होते. परतावं लागेल रामनाथ म्हात्रे यांना देखील. सेकंड विकेट डाऊन. धक्का दुसरा लागतो बॅटिंग करणाऱ्या प्रणाली स्मृती 11ला. गोलंदाज सिद्धेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगलं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. कारण की होळीचा हा काळ जेव्हा जवळ येतो तेव्हा आता सध्याच्या घडीला तेवढं वातावरण वाटत नाही परंतु पहिला जो काळ होता 15 दिवस जवळजवळ होळीचं वातावरण सातत्यानं आपल्याला पाहायला मिळायचं. जे मैदानी खेळ कबड्डी असेल खो खो असेल ते खेळताना बहुधा खेळाडू आपण पाहायचो. अगदी धुलीत भरपूर खेळाडू माखायचे. परंतु आता व्हॉट्सअपचा जमाना आला आहे. सोशल मीडियाचा जमाना आला आहे.
सर्वत्र जर आपण विचार केला तर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप याच्यावरती आता बिझी युवा पिढी आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव आता मैदानी जे खेळ आहेत त्यापासून थोडासा आता दुरावला आहे हा युवा. एक मात्र खेळ आता सध्याच्या घडीला क्रिकेट जो सातत्यानं खेळला जातो, उर्वरित जर खेळांचा आपण विचार केला तर त्यावरती आता दुर्लक्ष होताना आपण जरूर पाहतोय. परंतु क्रेज आता क्रिकेटचा भरपूर आहे. बरेचसे युवा खेळाडू, यंग टॅलेंटेड खेळाडू देखील आपल्याला घडताना पाहायला मिळतात. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक पुढे सरकतोय, विकेट डाऊन, श्रेयसला देखील पारतावं लागेल. धक्का मोठा लागलाय कारण की तिसरा फलंदाज आता मात्र गमावला बॅटिंग करत असताना प्रणाली स्मृती 11 आणि आता संघ थोडासा अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रोहन पाटील. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. हा चेंडू स्क्वेअर कटचा देखणा फटका, 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या मधून चेंडूला काढलंय, जणू काही सुईमधून दोरा व्हावा त्या प्रकारचा हा फटका. लाजवाब चौकार या ठिकाणी दाखवला आणि ह्या इनिंग हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहनच्या बॅटमधनं आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते आता 10 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू 1 to go. षटक क्रमांक 2 आपण मार्गस्थ पाहतो. पहिल्या षटकामध्ये सागरनं फक्त धावा 2 खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत 8 धावा खर्च झालेत आणि शेवटचा चेंडू असेल तो गोलंदाज अक्षय मात्रेकडनं. अंतिम बॉल पुन्हा एकदा तोच प्रयत्न करायचा होता, यष्टीरक्षक बीड झाला, परंतु त्यानंतर शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलेल तोपर्यंत पुरेसा अवधी होता. धाव 1 कंप्लीट होतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या धावपळकावरती 3 गडी बाद 11 धावा. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उत्तम मोरबेकर, एक अनुभवी गोलंदाज. इथे फटका तर लाजवाब आहे, आडव्या बॅटनं प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू फील्ड करत असताना तो राहिला असमर्थ आणि चेंडू त्याच्या डोक्यानं एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. थँक्यू. सिद्धेशच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील चांगला खेळ सिद्धेशनं केला होता. सिद्धेश पाटील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे या टीमचा. आणखी कालचा विचार केला तर काल देखील त्यानं 24 धावसंख्या उभारली होती महत्त्वाच्या क्षणाला आणि सामना आपल्या बाजूने टर्न केला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फील्ड झाली आणि धावा 2 पूर्ण झाल्या. जिथे एकच होते तिथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शॉट मिडविकेट आणि स्क्वेअरलेगच्या मध्ये. धावसंख्या 18 धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील ही पहिलीच मॅच. यानंतर बेलपाडा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात SP नाईट रायडर्स.
फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु चेंडू अडवू शकत नाहीये कारण की एका टप्प्यावरती चेंडू सीमापार वेगानं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो सिद्धेशच्या बॅटमधनं. निश्चित आणखी आज जर आपण सण साजरे करतो तर याचं एकमेव कारण छत्रपती शिवराय. की छत्रपती शिवरायांनी दिलेला लढा आणि त्यानंतर जनमानसांमध्ये आज देखील ते जिवंत आहेत खरं तर. की जसं आपण म्हणतो की आज मंदिरावरती भगवा ध्वज जर फडकत असेल तर याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या शिवरायांचं शिवसंगीत सध्याच्या घडीला डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र चांगला प्रयत्न पहिल्या षटकात बॅकफुटला राहिला होता बॅटिंग करणारा प्रणाली स्मृती 11, परंतु आता ह्या षटकामध्ये आगेकूच आपल्याला पाहायला मिळतं. चांगला प्रहार सध्याच्या घडीला सिद्धेश पाटील करत असताना नेक्स्ट मॅच यस एका बाजूनं SP नाईट रायडर्स आणि बेलपाडा वॉरियर्स दरम्यान ह्या स्पर्धेसाठी अनिलजी म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. ज्या ज्या दानशूर दात्यांनी ह्या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात असेल किंवा बक्षीस स्वरूपात असेल, ट्रॉफी स्वरूपात ज्यांनी या स्पर्धेला मदत केली आहे त्या सर्वांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं, आमच्या प्रवीणदादा म्हात्रे यांच्या वतीनं लाख लाख आभार आहेत. नव्या मॅचच्या दिशेनं आतापर्यंत जर स्कोर कार्डवरती लक्ष केंद्रित केलं तर धावसंख्या पाहायला मिळते ती 22 धावा, 3 गडी बाद, परंतु त्यानंतर मोर्चा सांभाळलाय तो सिद्धेश पाटील आणि साथीनं आता रोहन पाहायला मिळतोय. इथे देखील फटका चांगला अलॉंग द कार्पेट गरंगळत चेंडू वेगानं दंदन करत अगदी मिड विकेटला फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जात आहेत. उन्हामध्ये मात्र आता भरपूर परिश्रम करत असताना, घाम घालत असताना सिद्धेशला आपण पाहतोय कारण की त्याला माहीत आहे ही मॅच आपल्यासाठी महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये जणू काही करो या मरो अशी स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते त्यांची. कारण की ही मॅच त्यांना जिंकायची आहे आणि आपलं अस्तित्व ह्या स्पर्धेमध्ये कायम ठेवायचं आहे. त्यासाठी आता सध्याच्या घडीला त्यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम मोरबेकर वन्स अगेन नुकतीच जी BPLची स्पर्धा पार पडली होती तिथे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब पटकवला होता ह्याच गोलंदाजानं. विकेट टेकिंग गोलंदाजी नेहमीच आपण उत्तम मोरबेकर यांची पाहतोय. इथे यष्ट्यांचा वेध डायरेक्टली साधलाय, अप्रतिम कार्य. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपल्याला विनोद मोरबेकर पाहायला मिळाले आणि विनोदचा हा अचूक नेम, ह्या नेमानं मात्र परतावं लागलं ते आता सिद्धेश पाटीलला जो चांगला खेळ करत होता परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला माघारी परतावं लागतंय. अक्षय मोरबेकर तर दोन्ही संघाचे संघनायक. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिला चेंडू इथे बॅटची एज जरूर लागली होती परंतु एका टप्प्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅन रिझनला, तो क्षेत्ररक्षक अगदी सेकंड स्लिपला उभा होता, तो चेंडूपर्यंत पोहोचला आणि अतिशय चांगली फिल्डिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. आणखी ॲज अ फिल्डर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात, आपल्या टीमसाठी एफर्ट देऊन धावा वाचवाव्या लागतात. सॉफ्टहँडनं इथे फक्त प्लेसमेंट आपण पाहतोय. एक धाव एकवटली जाईल.
सिंगल डबलनं इथे मोठं टार्गेट आपण प्रतिस्पर्धी टीम समोर ठेवू शकणार नाहीत. ज्या टीममध्ये विस्फोटक शैलीचा सागर सारखा फलंदाज देखील पाहायला मिळतो, ज्या टीमच्या नावावरती या स्पर्धेचा उच्चांक आहे, त्या टीम समोर एक चांगली टोटल गरजेची आहे. फुलटॉस चेंडू होता परंतु दिशा खराब होती. लेगस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू आणि पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल ह्याचं भवितव्य करणं नेहमीच कठीण जातं देवेंद्र दादा. कारण की काल धावसंख्या धावपळकावरती 28 आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची अनिश्चितता क्रिकेटमध्ये आहे, काल देखील प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग जी स्पर्धा चालू आहे, एक मॅच अंतिम क्षणापर्यंत चालली. कारण की काल तब्बल जर आपण विचार केला तर 42 मध्ये 97ची गरज होती ती सनरायझर्स हैदराबादला, आणि असं वाटलं होतं लक्ष पूर्ण होईल. शेवटच्या षटकामध्ये 13ची गरज असताना पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर 5 मध्ये 7 निघल्या नाहीत. हा क्रिकेटचा थरार आहे आणि हा थरार आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते टेनिस बॉल क्रिकेटपर्यंत सातत्यानं आपल्याला अनुभवायला मिळतोय. चांगला चेंडू इथे देखील अगदी व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट फटके आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब होती, कारण की नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज होता, त्याला पोचायला हवं होतं परंतु तसं झालं नाही आणि दुसरी धाव घेत असताना तो बाद झाला. इथे देखील एकच धाव संघाच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल आणि आता धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 33 धावा. प्रहार तर केला व्हीसेप मध्ये. पुन्हा एकदा फटका आपण पाहू शकाल. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि धावा 2 देखील कंप्लीट होत आहेत. आणखी थोडीशी मिसफील्ड झाली, थोडे फंबल झाले. दुसऱ्या अटेम्प्टला त्यांनी चेंडू फेकला, त्यानंतर गोलंदाज देखील चेंडू कलेक्ट करत असताना त्याच्याकडनं देखील चुकी झाली आणि जिथे 1 होते तिथे धावा 2 आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढील चेंडू बिपिनचा, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. ती धाव घ्यायची होती ती परेशला, परंतु इंटरेस्टेड नव्हता तो रोहन आणि आता परतावं लागेल परेशला. व्हाईट बॉल पंचांकडनं जरूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये आता जोडली जाईल. शेवटचा एक चेंडू 1 to go. ह्या सत्रातील हा अंतिम चेंडू असेल. ह्यानंतर बेलपाडा वॉरियर्स आणि एसपी नाईट रायडर्स आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावून आले होते आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून हे यश आपल्याला पाहायला मिळतं बिपिनच्या नावावरती. सत्र पहिलं समाप्त झालंय आणि धावपळकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36 धावा. म्हणजे 4 षटकांच्या सांगतेनंतर 36 बनवल्यात आणि 37चं टार्गेट असेल ते आता जयमल्ला टायगर्स या टीम समोर. वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात एसपी नाईट रायडर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे संघ नायक आपण लगेच टॉससाठी यायचा आहे. अक्षय ह्या ठिकाणी आहेत, तर सोमनाथ म्हात्रे किंवा सुधीर देखील आहेत. या सुधीर शेठ म्हात्रे यांचं शुभ आगमन आपण पाहतोय, तर मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तर चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण यायचं आहे लगेचच. हितेश मोरबेकर ह्या ठिकाणी आले होते, तर या आपण टॉससाठी. एसपी नाईट रायडर्स आणि विरोधात बेलपाडा वॉरियर्स ह्या 2 संघ दरम्यान पुढील मॅच असेल. तुर्ताच डाव पहिला संपलाय आणि धावसंख्या बनवली ती 36. 37चं टार्गेट आहे. हे टार्गेट कशा रीतीने पूर्ण केलं जाईल की ह्या टार्गेटचा बचाव होईल, ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन आणि आजच्या दिवसामध्ये प्रथमतः आपण इन्व्हाइट करूया आमचे देवेंद्र दादा घरे त्यांना मायक्रोफोनवरती नेक्स्ट इनिंगसाठी.
हॅलो हॅलो भगवान बारशे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 500 रुपये आलेले आहेत, त्यांचे देखील आभार. तुझ्या सामन्याला सुरुवात होत आहे तो हा दुसऱ्या दिवसा पहिलाच सामना जय मल्ला टायगर्स पक्ष प्रणाली स्मृतीने फलंदाजी करून 36 धावा केल्यात आणि 37चं टार्गेट गाठायचं आहे ते मात्र आता जय मल्ला टायगर संघाला. हॅलो हॅलो चला सामन्याला सुरुवात करा. पुढील सामने देखील खेळवायचे आहेत. बघूया फलंदाज स्ट्राईकला फलंदाज आहेत तो उत्तम, नॉन स्ट्राईकला आहेत तो सागर मोरवेकर, षटक क्रमांक प्रणाली स्मृती करून घेऊन येतो बंटी मात्रे, श्रेयस अय्यर. प्रणाली स्मृती संघाकडून षटक क्रमांक 1 घेतो तो श्रेयस. समोरला फलंदाज नॉन स्ट्राईकला तो उत्तम. बघूया 36-24 चेंडू 37 धावांची गरज ती जय मल्ला टायगर संघाला. षटक क्रमांक 1 पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू श्रेयसचा समोरला फलंदाज उत्तम. बघूया येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 37 टार्गेट आहे. 55 जोरदार अपेल पण चांगला अशी गोलंदाजी करता येतो श्रेयस. चोवीस चेंडू 23 चेंडू 37 धावांची गरज असं समीकरण या मॅच मध्ये. दरम्यान पहिल्या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज श्रेयस. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल करत आहे SP नाईट आणि संघाचा कर्णधार बेलपाडावलेस. या दोन्ही संघांनी टॉससाठी समालोचन कक्षामध्ये येणे. श्रेयसचा पुढचा चेंडू समोरला फलंदाज बघूया उत्तम आणि मारण्याच्या प्रयत्नात परंतु चांगली अशी गोलंदाजी बघता येईल ती श्रेयस यांची. मारण्याप्रक्रिया आणि झेल मात्र सुटलेला आहे उत्तमचा एक विकेट किपरच्या आणि एकदा मात्र मिळत आहे. हॅलो चांगला मतदार सीमा रेषा पार केलाय. 55 दोन षटकार. या षटकारचा मात्र संघाची धाव संख्या पोहोचली मात्र ती डान्स देखील इथे बघायला मिळाला. आकाश केने यांच्याकडून देखील 1500 रुपये आले आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचे देखील धन्यवाद. पुन्हा एकदा हवाई फायर सागराचा चेंडू सीमा रेषा पार षटकार. सोमनाथ म्हात्रे टॉचविनसाठी माजी उपसरपंच ग्रामपंचायत. पुढचा चेंडू श्रेयसचा बघ्या मारण्याच्या प्रयत्नात 55चा इशारा येतो वाईट. यानुसार संघाची मात्र धावसंख्या पोहोचली ती 14 धावसंख्यावर जय मल्ला टायगर संघ.
शेवटचा चेंडू शिल्लक 1 to go. श्रेयस अय्यर फलंदाज खंबीर तो सागर मारजा पुन्हा हवाई फायर चेंडू जात आहे सीमारेषा पार षटकार. हॅलो हॅलो नाणेफेकीचा कॉल करतायत आमचे ग्रामस्थ बेलपाड्याचे भगवान बारशांचे हस्ते. या देणगीसाठी मात्र स्पर्धेसाठी आणखी एक देणगी आलेली 500 रुपयाची ती अनंत भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपये आलेले आहेत. त्यांचे देखील आभार आहे. हे स्पर्धक आयोजक. एक षटकानंतर संघाची धाव संख्या पोहोचली ती मजबूत स्थितीने जय मला टायगर संघाची ती. एक षटकानंतर बिनबाद 20 अशी सुरुवात चांगली अशी सुरुवात जय मला टायगर संघाने सॉरी बेलपाडा ऑरेंज संघाने हा टॉस जिंकलेला आहे. वाईट अशा 4+1 अशा 5 धावा मिळत आहेत. या मैदानावरती षटक क्रमांक 2 सिद्धपुरचा चेंडू सिद्धेश पाटील यांच्या समोर फलंदाज उत्तम आणि फलंदाज चेंडू जातोय सीमारेषेकडे. बघूया तिथे क्षेत्ररक्षण होतं की नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते प्रणाली स्मृती संघाकडून. एक धाव मिळते. धाव संख्येत भर धाव संख्या पोहोचली बिनबाद 26 26 धाव संख्या पोहोचला. आधी जिंकण्यासाठी 11 धावांची गरज ती जय मला टायगर संघाला. खतरनाक फलंदाज तो सागर अजून मैदानामध्ये काल त्यांनी 70 धावा ठोकल्या होत्या आणि मात्र पुन्हा एकदा पद्धतीने जात आहे चेंडू सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा सागरने चांगल्या पद्धतीने टोकला चेंडू जात आहे मात्र ते चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते प्रणाली संघाकडून क्षेत्ररक्षणाचे. अशा तऱ्हेने एक धाव मिळते. धाव संख्येत भर धाव संख्या पोहोचली बिनबाद 31 आणखी जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आणि मात्र चांगल्या पद्धतीने जसे 2 शॉट मारत उत्तम मोरवेकरने जातोय दत्ता कांबळेकर यांच्या हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते दत्ता यांचा. धाव संख्येवर धाव संख्या पोहोचली ती 32 या धाव संख्येवर. अजून सलामीची जोडी मैदानामध्ये सागर आणि उत्तम अशी जोडी मैदानात जय मला टायगर संघाची आणि मात्र उंचावून षटकार ठोकला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो जय मला संघ टायगर हा 4था सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टू जय मला टायगर संघ आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. डीजे